नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी प्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, ती बातमी कोणती आहे तर सोयाबीन व कापूस अनुदान हे 10 सप्टेंबर पासून जमा करणार होते, परंतु त्यामध्ये त्या पोर्टलमध्ये काहीतरी अडथळा आल्यामुळे ते अनुदान आपल्याला लवकरात लवकर मिळालं नाही। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी संपूर्ण माहिती येत राहील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनचे अनुदान हे 10 सप्टेंबर पासून जमा करण्याच्या अशा सूचना मिळाल्या होत्या, परंतु अनुदान वाटप करण्यासाठी जे सरकारने पोर्टल बनवलं होतं त्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या, म्हणून शेतकऱ्यांना ते अनुदान त्या 10 सप्टेंबर पासून वाटप करण्यात प्रॉब्लेम आल्यामुळे शेतकऱ्यांना ते आतापर्यंत अनुदान मिळालं नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता अनुदान आपल्याला कधी मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, कापूस व सोयाबीनचे अनुदान आता आपल्याला दिनांक 21 सप्टेंबर 2000 पासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहेत की नाहीत याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे, कारण अनुदान आधार संलग्न बँक खात्यामध्येच वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपले आधार कार्ड हे बँकेला जोडलेले आहेत की नाही, त्या शेतकऱ्यांचे जोडलेले नसतील त्यांनी जोडून घ्यावेत, कारण आपल्याला हे अनुदान आपल्या आधार नंबरवरूनच मिळणार आहेत। तर ते आपल्याला कुठल्या बँकेमध्ये आपलं पेमेंट पाहिजे याची शेतकऱ्यांनी आधार सेडिंग करून आपल्याला त्या बँक खात्याशी करून घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आपल्याला जे कापूस व सोयाबीनचं अनुदान होतं 21 सप्टेंबर पासून वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।